जय आदिशक्ती. मी संगीता खोकले. अदृश्य अस्तित्व या चॅनलमध्ये सर्व ईश्वरांच्या लाडक्यांची आणि लाडक्या निंदकांची देखील मनपूर्वक स्वागत करते. बघा, आजचा विषय असा आहे की तुम्ही तुळजापूरमध्ये गेला असाल आणि गोमुख तीर्थ, कल्लोळ तीर्थ याबद्दल आजची माहिती आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला कळेल. बघा, सिद्ध गरीबनाथजी तुळजाभवानीचे खूप मोठे भक्त होते आणि ते खूप आईची सेवा करत असत. आईच्या सेवेमध्येच राहत असत. तर आईच्या सेवेमध्ये राहत असत. एकदा काय झालं, भारतामध्ये खूप दुष्काळ पडला होता आणि कर्द ऋषींनी तपश्चर्या केली आणि भगवान शिवांना प्रसन्न करून घेतले आणि त्यांना गंगेला प्रकट होण्यासाठी सांगितले. तर शिवशंकरांनी सुद्धा त्यांना आशीर्वाद दिले. तेव्हा सिद्धनाथ जे आहेत त्यांना गंगेला येण्यास सांगितले शिवशंकरांनी. तर जेव्हा त्यांना जाण्यासाठी ते निघाले होते, त्या अगोदर ते तुळजाभवानी मातेला बोलले की हे आई, मला गंगेच्या दर्शनासाठी जायचं आहे काशीला. तर आई साहेब म्हणाले, हो तुम्ही जा, पण माझं पण काही सामान घेऊन जायचं आहे की तुम्हाला त्या गंगेला तिथे जाऊन गंगेमध्ये व्हायचं आहे. तर ते म्हणाले ठीक आहे आई, मी घेऊन जाईल. तर मग ते जेव्हा निघाले तेव्हा आईने एक येताची काठी, एक लिंबू किंवा काही पूजेचं साहित्य होतं हे सिद्धनाथजी बरोबर दिले आणि सिद्धनाथजींना सांगितले की तू जेव्हा माझं तिथे पूजेचं सामान त्या गंगेमध्ये जेव्हा तू सोडशील तेव्हा पाठीमागे वळून पाहू नको. ते झाल्यास तू तुळजापूरच्या दिशेला येशील तेव्हा तू पाठीमागे रिटर्न बघू नको. तसं सिद्धनाथजीने पण वचन दिलं की हो आई, मी पाठीमागे वळून बघणार नाही. आणि सिद्धनाथजी निघाले काशीला. ते काशीला गेले, त्यांनी स्नान केला, ते साहित्य सर्व गंगेमध्ये सोडलं आणि ते पुन्हा परत आपल्या तुळजापूरच्या दिशेला निघाले. तर ते पुढे चालत असताना त्यांना असा आभास होत असे की पाठीमागे गंगा येत आहे आणि गंगेचा प्रवाह खूप मोठा आहे असं त्यांना कळत होतं. तर त्यांच्या मनामध्ये त्यांना कळालं की पुढे माझ्या पाठीमागे गंगा येते म्हणून. तर त्यांना असं वाटलं की मी तर आईला वचन दिलेलं आहे, मग मी या गंगेला थांबू कसं? तिला जर पाठीमागे वळून नाही बघितलं तर मी हिला थांबवणार कसं? पण ते काय म्हणाले की आपण आईला क्षमा याचना मागूया तुळजाभवानीला, पण या गंगेला थांबवलं पाहिजे. कारण की जे काशीचं आणि तुळजापूरमधील खूप मोठं अंतर होतं आणि तेव्हा जर गंगा त्यांनी जर तिथे गंगेला जर विनवणी केली नसती तर खूप लोकांना हानी झाली असते किंवा खूप घर पाण्यामध्ये गेली असते किंवा खूप गावे पाण्यामध्ये गेली असते. म्हणून श्रीनाथजीने पाठीमागे वळून त्या गंगेला विनवणी केली, हे माते, तुम्ही जर असा पाण्याचा प्रवाह, तुमच्या गंगेचा प्रवाह माझ्या पाठीमागे जर असा एवढ्या वेगाने जर आला तर खूप गाव तुमच्या पाण्याच्या प्रवाहाने जातील. तर तुम्हाला माझी एक विनंती आहे की तुम्ही भूमार्गाने गुप्त रूपी तुळजापूरमध्ये यावं. तर गंगेने पण ती विनवणी ऐकली आणि गंगा माता पण म्हणाली सिद्धनाथजीला की हो, मी गुप्त मार्गाने येईल. मग ते दोघे, ती गंगा सुद्धा आणि श्री सिद्धनाथजी पण तुळजापूरमध्ये आले. तुळजापूरमध्ये आल्यानंतर जेव्हा तुळजापूरमध्ये येत होते तेव्हा मध्ये येताना खूप कुंड, नद्या असं बरेच काही एकत्र होऊन तो संगम होऊन तुळजापूरमध्ये आला आणि ते सर्व संगम होऊन तुळजापूरमध्ये आला आणि तुळजापूरमध्ये त्याचा कल्लोळ झाला. तिथे ते कल्लोळ तीर्थ आहे आणि मग तिथे त्या गंगेला विनवणी करून त्यांनी मग ते आईच्या पूजेसाठी, आईच्या स्नानासाठी पाणी वापरावं गंगेचं म्हणून त्यांनी आईला विनवणी केली गंगा मातेला की तू गोमुख तीर्थामध्ये यावं. मग त्यांनी सेपरेट गोमुख तीर्थामध्ये यावं म्हणून त्यांनी विनवणी केली आणि त्या तिकडे आल्या. आणि मग त्यांनी काय केलं की श्रीनाथजीने ते गोमुख तीर्थामधील एक घागर भरून आईच्या दर्शनाला घेऊन जावं म्हणून त्यांनी घागर भरली आणि तिथे पाहता तर त्या गंगेमध्ये जे आईनं साहित्य गंगेमध्ये सोडायला दिले होतं तुळजाभवानीने, ते तिथे त्यांच्या हातामध्ये आलं. मग त्यांना वाटलं हे आईला रिटर्न करून यावं म्हणून ते तुळजाभवानीच्या दर्शनाला जात असे. मंदिराच्या गाभाऱ्यात जाताच अगोदर आई म्हणाली, थांब, येऊ नकोस, तू माझं वचन तोडले, तू माझं दर्शन घेऊ शकत नाही. तर सिद्धनाथजीने त्यांना आईला माफी मागितली आणि आईला म्हणाले, हे आई, मला माफ करा. आणि बरं, मला त्यांनी माफी मागितली. ते बोलले की तुम्ही मला असं श्राप देऊ नका. तुम्ही मला तुमच्या दर्शनाला मी दररोज नाही येऊ शकत, तर मला काहीतरी क्षमा याचना करा, मला काहीतरी आशीर्वाद द्या माते, मला असा कठोर श्राप देऊ नका. म्हणून तुळजाभवानीने त्यांना असं बोलल्या की
जेव्हा दीपावलीची अमावस्या असते, त्या दीपावलीच्या अमावस्येला सूर्यास्त झाल्यानंतर तू 12 महिन्यातनं एकदाच माझ्या दर्शनाला येऊ शकतो, असा आशीर्वाद तुळजाभवानी गरीबनाथांना दिला. आणि त्यानंतर मग गरीबनाथ त्यांच्या आश्रमामध्ये गेले. गरीबनाथांचा जो आश्रम आहे ते तुळजाभवानीच्या उत्तर दिशेला आहे, तुळजाभवानीच्या मंदिराच्या उत्तर दिशेला आहे. आणि तो तिथे पण खूप मोठा आश्रम आहे त्यांचा. आणि सिद्धनाथजी हे 84 सिद्धनाथामधीलच एक नाथ होते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तरी मला कमेंट करून नक्की कळवा. माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ऑल या शब्दाशी जरी घंटीचे बटन नक्की दाबा. जय आदिशक्ती.